हे काय असं पक्षावरचे निर्णय नसतात. ज्या वेळेला नरसिंहराव फायनान्स होते त्यावेळेला युनोमध्ये महाराष्ट्राचं शिष्टमंडळ अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली घेतलं आणि त्या शिष्टमंडळात मी एक सभासद होतो. आंतरराष्ट्रीय प्रश्न ज्यावेळी येतात त्यावेळेला पक्षीय भूमिका द्यायची नसते. हे जसं नरसिंहरावांच्या काळामध्ये झालं किंवा नंतरच्या काळात झालं तसंच आज या ठिकाणी होतं. आज झाले काय, आज तरी काहीतरी 8 का 9 शिष्टमंडळं केली आणि त्यांना काही देश वाटून दिले आणि तिथं जाऊन जे पहिलगामला झालं किंवा पाकिस्तानचे जे काही उद्योग आहेत यासंबंधी भारताची भूमिका बाहेर सांगावी त्यासाठी ती शिष्टमंडळ आहेत. त्याच्यामध्ये यांचं काय मत आहे ते मी सांगू शकत नाही. ते त्यांचं मत संजय राऊत मांडू शकतात, त्यांचा अधिकार आहे. पण त्यांच्याही पक्षाचे एक सदस्य मला या शिष्टमंडळात दिसते आणि त्यामुळं इथं शक्यतो इथं आपलं स्थानिक राजकारण काढून अशी आमची भूमिका आहे.